व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये मी आपले स्वागत करतो. मी आहे कुलकर्णी. आज आपण पाहणार आहोत आपला फिजिक्स मधला पुढचा पाठ करंट इलेक्ट्रिसिटी मधला, आणि तो म्हणजे आहे सेल्स इन सिरीज. नेक्स्ट पार्ट आपला आहे बघा सेल्स इन सिरीज. आता सेल्स इन सिरीज बद्दल आपण बघणार आहे. त्याच्या आधी मी त्याची डेफिनेशन लिहितो सेल्स इन सिरीजची. इन अ सिरीज कॉम्बिनेशन cells are connected in such a way that positive terminal of one cell is connected to the negative terminal of other cell. बघा मी काय सांगितलंय, in a cells in a series, in a series combinations, cells are connected in such a way that positive terminal of one cell is connected to negative terminal. म्हणजे ती काय म्हणले का बघा, समज हे दोन सेल असतील सिरीज मध्ये लावायचे, तर हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. तर सिरीज मध्ये लावताना काय केले आपण, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अनदर. समजते का? सेल्स इन सिरीज आहे बघा. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द अनदर सेल. समजते गोष्ट डोक्यात येते? म्हणजेच काय, हे बघा डायग्राम. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल is connected to, बघा मी इथे लिहितो सेल 1, सेल 2 आणि इथे याचा बॉक्स करतो. बघा सरळ दिसतंय, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल 1 is connected to negative terminal of cell 2. Positive terminal of cell 1 is connected to negative terminal of cell 2. ह्यालाच आपण काय म्हणणार, सेल्स इन सिरीज. इथं नाव देतो फिगर. ठीक आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द अनदर. ठीक आहे, एक मिनिट स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे पुढचा पार्ट पाहू. ठीक आहे. आता याच्या पुढे ऍक्च्युअली आपण पाहणार आहोत, मी सगळ्यात मेन स्टेटमेंट घेतो बघा. द टोटल व्होल्टेज, मी इथे लिहितो, नो इम्पॉर्टंट आहे. द टोटल व्होल्टेज इन सेल्स इन सीरीज, cells in series is the sum of the voltage of all cells connected. बघा मी काय लिहिले, जर आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेल सिरीज मध्ये लावले, तर अशा सेल्सला प्रत्येक सेलला व्होल्टेज असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल. एक सेल 5 व्होल्टचा आहे, एक सेल 10 व्होल्टचा आहे. तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स किंवा टोटल व्होल्टेज काय असेल त्यांनी सांगितले बघा. द टोटल व्होल्टेज ऑफ इन सेल्स इन सिरीज इज सम ऑफ द व्होल्टेजेस ऑफ ऑल द सेल्स. म्हणजेच तो काय म्हणतोय बघा, समज सेल 1 ह्याचं व्होल्टेज आहे 5 व्होल्ट, सेल 2
याचं व्होल्टेज आहे 5 व्होल्ट, तर टोटल व्होल्टेज हे 10 व्होल्ट असेल. 5 प्लस 5 टोटल व्होल्टेज हे 10 व्होल्ट असेल. ठीक आहे, एकदम इझी बघा, त्यांनी सांगितलेलं आहे टोटल व्होल्टेज किती असेल 10 व्होल्ट. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण पुढचा पार्ट पाहूया या गोष्टीमधला. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. साइडला आलोय मी. ठीक आहे, आता आपण पुढे बघणार आहोत. मी रब करतो. आता मी म्हणतोय बघा फॉर्म्युला सेल्स इन सिरीज ला काय, टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज गिवन बाय V is equal to summation of E I इथे आहे minus I into summation of I R. बघा मी स्टेटमेंट केलेली आहे, तुम्हाला एक्सप्लेन करतो मी फॉर्म्युला काय आहे. हे बघा, हे EMF आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मी काय म्हणतोय टोटल पोटेन्शियल डिफरन्स, मगाशी किती आलं टोटल पोटेन्शियल डिफरन्स 3 आलेलं, 1.5 प्लस 1.5. टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू समेशन ऑफ टोटल EMF. बघा टोटल EMF म्हणजे प्रत्येक सेलचा काहीतरी एक EMF असेल, तो सगळा EMF ऍड करायचा मायनस I काय आहे करंट. इथे लिहितो बघा मी खाली कोण काय आहे. तो दुसरा मार्कर कुठे गेला सर? हे बघा मी इथे लिहितोय खाली कोण काय आहे. हा आहे EMF, हा आहे करंट. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे समजेलच. आणि RI आहे इंटरनल रेजिस्टन्स. RI कोण आहे? इंटरनल रेजिस्टन्स आहे. म्हणजेच काय, टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू टोटल EMF मायनस करंट इनटू टोटल इंटरनल रेजिस्टन्स. समेशन म्हणजे काय, सगळा इंटरनल रेजिस्टन्स ऍड करून टाकायचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे बघा सेल्स इन सिरीज साठी. आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहे सेल्स इन पॅरलल. पण हा फॉर्म्युला कशाचा आहे? सेल्स इन सिरीज साठी. पुढचा पार्ट आपण पाहणार आहे आता सेल्स इन पॅरलल. त्याच्या आधी ऍडव्हांटेजेस आपल्याला बघायचे. 2 ऍडव्हांटेजेस आहेत सेल्स इन सिरीजचे. ठीक आहे, मी फॉर्म्युला हे रब करतो. बरं मी लिखतो ऍडव्हांटेजेस. फर्स्ट बघा ऍडव्हांटेज त्यांनी काय सांगितलंय, द सेल्स कनेक्टेड in series produce larger potential difference. ह्यालाच आपण काय म्हणतो पोटेन्शियल डिफरन्सला V. जेवढे सेल तुम्ही जास्त लावाल, समज मी 5 सेल लावले 2-2 व्होल्टचे, तर 2 + 2 + 2 + 2 + 2 म्हणजे किती होणार? 10 होणार. 10 म्हणजे जर मी 10 सेल लावले तर 20 होणार, 50 सेल लावले तर 100 होणार. म्हणजे काय, जेवढे सेल तुम्ही सिरीज मध्ये जास्त लावाल तेवढं पोटेन्शियल डिफरन्स ऍड होणार आहे. बघा आता अजून एक, सेल्स which are damaged can easily be identified. आता बघा सोपी गोष्ट आहे. बघा मी काय म्हणतो, इथे बघा सेल मी ड्रॉ करतो सिरीज मध्ये.
ठीक आहे, तर बघा मी इथे ड्रॉ केलं. तर मी काय म्हणतो, जर फॉर एक्झाम्पल हा सेल मधला हा सेल जर डॅमेज झालेला असेल तर हा आपल्याला इझिली आयडेंटिफाय करता येतो. का रे इझिली आयडेंटिफाय करता येतो? शेवटी सगळ्यात पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होणार आहे, सगळ्यात करंट तयार होणार आहे. जर मी वायरचे दोन कनेक्शन्स घेऊन वायर जर मी इथं टच केली तर मला पोटेन्शियल डिफरन्स दिसणार आहे का? दिसेल. मी इथं टच केली तर मला पोटेन्शियल डिफरन्स दिसणार नाहीये. डॅमेज म्हणजे काय आहे? सेल संपलेला आहे. डॅमेज म्हणजे काय बाद झालेलं नाहीये, संपलेला आहे फक्त. जेव्हा मी इथे दोन वायरी टच करीन तेव्हा मला लगेच दिसेल काय? पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स 0 दिसेल तेव्हा मी म्हणेन की हा सेल नंबर 2 किंवा सेल 2 हा डॅमेज्ड आहे किंवा बाद झालेला आहे किंवा चार्जिंग संपलेलं आहे. चार्जिंग करून घ्या किंवा डॅमेज प्रॉडक्ट चेंज करा. हे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत बघा. पहिला ऍडव्हान्टेज आहे द सेल्स कनेक्टेड इन सिरीज प्रोड्युसेस लार्जर पोटेन्शियल डिफरन्स. मला जास्त करंट पाहिजे असेल तर जास्त पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. मग जास्त पोटेन्शियल डिफरन्स कसा आणणार आहे? मी सेल्स सिरीज मध्ये लावून. ठीक आहे. आणि दुसरं काय सांगितलं बघा, सेल्स जर एखादा डॅमेज झालेला असेल सिरीज मधला तर तोही इझिली आयडेंटिफाय करता येतो आपल्याला. हे झाले आपले ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे, हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, रब करतो कालचा पार्ट. म्हणजे आपण पुढचा बघूया सेल्स इन पॅरलल. सिरीज मध्ये झाली, आता आपण बघणार आहे सेल्स इन पॅरलल. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे बघा. रेजिस्टन्स नाही, सेल्स इन पॅरलल. मगाशी आपण सेल्स इन सिरीज पाहिलेलं होतं, आता आपण बघणार आहे सेल्स इन पॅरलल. आता आपण पाहणार आहोत सेल्स इन पॅरलल. बघा मी म्हणतो consider two cells which are connected in parallel. तर बघा सेल्सची अरेंजमेंट कशी आहे? अशी सेम अरेंजमेंट आपण बघा रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल ला पण करायचो, राईट? आता हे काय आहे? पॅरलल आहे. कन्सिडर टू सेल्स विच आर कनेक्टेड इन पॅरलल. नंतर मी सेकंड पॉइंट लिहितो, शाही संपत आली. हे प्लस हे मायनस. मी लिहितो बोथ सेल्स positive terminal is connected at same point. बघा पॉझिटिव्ह टर्मिनल दोन्ही सेल्स एकाच कनेक्टरला किंवा एकाच पॉइंटला, पॉइंट ए लाच कनेक्टेड आहे आणि दोन्हीही सेल्स बोथ सेल्स निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड ॲट सेम पॉइंट. इथे लिहितो ए आणि इथं लिहितो बी. बघा मी दोन्ही पण कसं लिहिलेलं आहे, ए आणि बी. मी सगळं लिहितो बघा. इन पॅरलल कॉम्बिनेशन, हे पडतं ना पेपरला, 2 मार्क क्वेश्चन आहे. मी बोर्डवर जेवढं लिहितो एवढंच लिहायचं. इन पॅरलल कॉम्बिनेशन current is divided
into branches. Current is divided into branches. इकडे करंट गेला, इकडे करंट गेला. हा I1, हा I2, हा टोटल करंट I आणि इथं परत आला टोटल करंट I. म्हणजेच काय, I is equal to I1 plus I2. म्हणजे टोटल जो करंट आलेला आहे खालनं मेन सेल मधनं, हाच करंट या दोन्हीही सेल्सला इक्वली डिवाइड झालेला आहे. इक्वली म्हणा किंवा अनइक्वली, आणि दोन्हीही करंट जेव्हा आपण ऍड करू तेव्हा आपल्याला मिळेल टोटल करंट रेजिस्टन्स इन सेल्स इन पॅरलल मध्ये. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची इक्वेशन मी इथं लिहितो. EMF of a cells E1 upon R equivalent is equal to E1 upon R1 plus A2 upon R2 dash dash dash. ही आपली मेन इक्वेशन आहे की जी आपल्याला प्रॉब्लेम लागला. तुम्ही म्हणाल सर E1 आणि E2 काय, तर हा E1 हा E2. R1 काय, तर याच सेलला इंटरनल रेजिस्टन्स आहे, तो आहे त्याचा R1 जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे तो आहे R2. टोटल सेलला खाली एक बॅटरी कनेक्ट केलेली असते इथं, ती बॅटरी म्हणजे टोटल EMF E आहे आणि त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे इथं दिसतंय आपल्याला सगळीकडे. सगळं जे रेजिस्टन्स पसरलं आहे ते R इक्विव्हॅलंट आहे. हे इंटरनल रेजिस्टन्स आहे, म्हणजे आपण बाहेरून कोणताही रेजिस्टन्स लावलेला नाही. हा ऑटोमॅटिक वायर मध्ये रेजिस्टन्स आहे. बरोबर. बघा जनरली बघा, मी जर पळायला लागलो तर बघा मी काय म्हणतो, मी जर 100 किलोमीटर पळायला लागलो तर 100 किलोमीटर नंतर मला दम लागतो. म्हणजेच काय होतं, माझा रेजिस्टन्स वाढतो आणि माझी पळायची क्षमता कमी होती. म्हणजेच काय, इथे पण तेच आहे, जी माझी पळायची क्षमता माझ्यामुळेच कमी होतीये ती आहे इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे काय बघा, E1 आपण त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R1, E2 आपण त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 आणि इज इक्वल टू काय, टोटल EMF आपण टोटल इंटरनल रेजिस्टन्स. प्रॉब्लेम आला की तुम्हाला हे फॉर्म्युला समजून जाईल. जे मध्ये एक्सप्रेशन जे क्वेश्चन मध्ये दिलेलं दिसतंय तुम्हाला, ते राहिलेलं एक्सप्रेशन लिहायची गरज नाही. 1 किंवा 2 मार्काला क्वेश्चन पडणार आहे, एक्सप्लेन सेल्स इन सिरीज किंवा एक्सप्लेन सेल्स इन पॅरलल. तर तुम्ही एवढं लिहिणं फक्त सफिशियंट आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही लिहू नका. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत advantages of cells in parallel. आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ सेल्स इन पॅरलल. बघा मी काय लिहितो, फॉर सेल्स connected in parallel the circuit will not break even if any cell is damaged. बघा आता मी काय म्हणतो, दोन्ही लक्ष द्या. आता क्लिअर नीट लक्ष द्या, हा पॉइंट तुम्हाला समजेल बघा लगेच. मी काय म्हणतो बघा, हे आहे रेजिस्टन्स इन सेल्स इन सिरीज. हे आहे बघा सेल्स इन सिरीज. बरोबर. इथे लिहितो मी सेल इन सिरीज. इथे लिहितो बघा सेल्स इन पॅरलल. याला म्हणतो E1, याला म्हणतो E2, याला म्हणतो E3, याला म्हणतो E1, याला म्हणतो E2. ठीक आहे. हे खाली कनेक्शन्स असे असतात. आणि इकडे खाली मेन बॅटरी लावलेली आहे किंवा इथं की लावलेली आहे बघा.
हा मेन सेल आहे, इथे सुद्धा खाली मेन सेल आहे, इथं की आहे, की म्हणजे काय रे बटन, आपलं जे बटन असतं घरात ते बटन. आता एक मला सांगा बघा, मी पहिला पॉइंट काय दिला बघा, फॉर सेल्स कनेक्टेड इन पॅरलल, आपण पॅरलल संदर्भात बोलतो, मग मास्टरने सिरीज का काढलंय, तर कंपॅरिझन करणार आहे मी सिरीज अँड पॅरलल मध्ये. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की सिरीज चांगलं आहे का पॅरलल चांगलं आहे, दोघांमधला ऍडव्हान्टेजेस सगळ्यात चांगलं कोणाचं आहे. फॉर सेल्स कनेक्टेड इन पॅरलल द सर्किट, सीकेटी म्हणजे काय, सर्किट विल नॉट ब्रेक इवन इफ एनी सेल इज डॅमेज, कुठलाही सेल यामधला डॅमेज झाला पॅरलल मधला तर सर्किट ब्रेक होत नाही. आता बघा इथून आला करंट आय सिरीज मध्ये, बघा करंट आय इथं आला, करंट आय इथं आला. आता मला सांगा करंट आय इथं गेला आणि हे सर्किटच जर डॅमेज असेल तर करंट आय पुढे जाणार नाही, करंट आय पुढे जाणार नाही, थोडा सुद्धा जाऊ शकणार नाही. जर E2 डॅमेज असेल तर इवन E3 डॅमेज असेल किंवा E1 डॅमेज असेल तर इथं करंट येणार नाही. बरोबर. चला तर पॅरलल मध्ये बघूया, बघू काय होते. ठीक आहे, इथून करंट आला बघा आय, इथं आला करंट आय, इथं आला करंट आय, इथं गेला I1, इथं गेला I2. मगाशी सांगितले मी करंट डिस्ट्रीब्यूट होतो, थोडा वर थोडा खाली जातो, केव्हा केव्हा समान पण जातो वर खाली. आता बघा चुकून जर हा E1 डॅमेज असेल, E1 डॅमेज असेल तर वरून करंट जाणार नाही, पण इथून जाणार आहे करंट, एक मिनिट, इथून करंट इथपर्यंत जाईल, पण जर सेल डॅमेज असेल तर पुढे करंट जाणार नाही, पण खालून करंट इझिली जाऊ शकेल. आणि इथं करंट असेल तो असेल I1, भले करंट कमी जाईल पण करंट स्टॉप होणार नाही. समजते. त्यामुळे आपण म्हणले बघा, फॉर सेल्स कनेक्टेड इन पॅरलल द सर्किट विल नॉट ब्रेक इवन इफ एनी सेल इज डॅमेज्ड. हे झाले बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ सेल्स इन पॅरलल. आता डिसएडव्हान्टेज पण बघूया, स्क्रीनशॉट घ्या तो तुरंत. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण डिसएडव्हान्टेज बघणार आहे. डिसएडव्हान्टेज सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्यायला लागेल तुम्हाला नीट. मी डायग्राम काढून दाखवेन तुम्हाला. डिसएडव्हान्टेज मी म्हणतो बघा, डिसएडव्हान्टेज काय सांगितले, the voltage drop, the voltage cannot, physics विषय चालू, the voltage cannot be increased by increasing number of cells. बघा मी काय म्हटले, व्होल्टेज ड्रॉप कॅनॉट बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग नंबर ऑफ सेल्स. मी डायग्राम काढतो, लक्ष द्या बघा. सिरीज आणि पॅरलल दोन्ही डायग्राम काढणार आहे. हे बघा आहे सिरीज, एवढे सेल नको एकदम ना. ठीक आहे, इथं असतो याचा पोटेन्शियल डिफरन्स V, इथं असतो ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स V. टोटल V किती असते, V1 हे 1 हे 2 प्लस V2. टोटल V किती असते रे, V1 प्लस V2. कशामध्ये, इन सिरीज मध्ये. आता पॅरलल मध्ये बघा बघू, पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा वरती असतो. पोटेन्शियल डिफरन्स दोन्हीही सेलला सेम आहे, दोन्हीही सेलला पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. त्यामुळे आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज
or voltage cannot be increased by increasing cells. समजलं? जरी तुम्ही अजून एखादा सेल खाली लावला, तिसरी ब्रांच केली तुम्ही पॅरलल लावायला, तरी सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स तोच आहे. मी अजून एक लावतो मध्ये, मी अजून एक मध्ये लावला, काय फरक पडणार आहे? व्होल्टेज ड्रॉप तोच आहे, पोटेन्शियल डिफरन्स तोच आहे, व्होल्टेज तोच आहे, फरक काहीच पडणार नाहीये. त्यामुळे तर आपण म्हटलं ना की जर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स जास्त हवा असेल, तुम्हाला करंट जास्त फ्लो करायचा असेल तर सिरीज लावा. तुम्हाला व्होल्टेज जास्त पाहिजे असेल तर सिरीज लावा. तुम्हाला पुढचे डिव्हाइसेस किंवा पुढचे सर्किट्स, पुढचे अप्लायन्सेस डॅमेज सगळे रस्ते करायचे असतील तर तुम्ही काय करा, पॅरलल मध्ये लावा. जरी एखादा अप्लायन्स डॅमेज झालं तर दुसरे अप्लायन्सेस डॅमेज होत नाही, कारण करंट डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. करंट आलेला करंट 5 एम्पियर होता तर 2 इकडे गेलाय, 3 इकडे गेलाय. वरचे कनेक्शन जळून जरी गेलं तर 3 वाला कनेक्शन जळालं नाही, तर तिकडचे सगळे दिवा टीव्ही फ्रीज सगळं चालू असेल. समजतंय का? त्यामुळे बघा घरी पण आपण असंच केलंय. एखाद्या रूमची जरी लाईट गेले ते फ्यूज पडतात का टाकतात, बरोबर ना? सगळं अख्ख्या घरात अंधार होत नाही, तेवढ्याच रूम मध्ये अंधार होतो पोटेन्शियल डिफरन्स वर खाली झाला तर. पूर्वी काय व्हायचं, सगळ्याच घराची लाईट जायची एकदम. आता तसं नाही. आता प्रत्येक रूम मध्ये आपण कॉर्नरला बघा ते व्होल्टेज ड्रॉप ऍडजस्टमेंट केलेली असते, स्विचेस लगेच पडतात. हे आपली करंट इलेक्ट्रिसिटीची शोध आहे. तर स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थ्यांना. तर या धड्याचा उर्वरित अगदी शेवटचा भाग आहे. काय सांगतो तुम्हाला, टाइप्स ऑफ सेल्स, जो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तोपर्यंत होमवर्क करा, टाइम टू टाइम सेंड करत जावा. जरा फोटोज काही विद्यार्थ्यांचे क्लिअर येत नाही, ते क्लिअर येऊ दे फोटो, याचीही थोडीशी काळजी घ्या. फोटो काढल्यावर एकदा चेक करा की आपला फोटो क्लिअर आलाय का. सेंड करायच्या आधी पेज नंबर टाका, डेट टाका, ज्या लेक्चरची डेट आहे ती डेट टाका. तुम्ही ज्या दिवशी करता ती डेट टाकू नका. ठीक आहे? आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.